Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now we'll start with our project flow. Okay, so write down telecom project flow. So I'm sharing the project flow diagram. This is as of now in notes. So मी लेक्चर झाल्यानंतर ड्रॉ करतो व्यवस्थित आणि तुम्हाला शेअर करेल पुन्हा एकदा. ठीक आहे, बट रफली you can write it down. So this is basically the telecom project and you can see the customer. It's blurred, I feel, but visible आहे प्रत्येकाला. थोडंसं झूम करायची गरज नाही ना. I'll explain, म्हणजे मी एक सांगतो, accordingly you can draw. So there is a customer, then CRM and OMS. This is CRM चा full form आहे, customer relationship management. Then this is provisioning system and this is network inventory system, which is comes under OSS. So जी लेफ्ट साइडला डायग्राम आहे ना तीच ड्रॉ करा, बट यू कॅन सी म्हणजे थोडं सिम्प्लिफाईड करून ड्रॉ केलेली आहे लेफ्ट साइड डायग्राम. सो दिस इज ऍक्च्युअल डायग्राम, बट वी आर नॉट इन्व्हॉल्ड इन ऑल दिस थिंग्स. सो ज्याच्यात आपलं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा जे आपल्याला प्रोजेक्ट फ्लो मध्ये एक्सप्लेन करायचंय, दॅट थिंग्स इज इन लेफ्ट डायग्राम ओनली. सर ते बिलिंग सिस्टम मध्ये फर्स्ट काय आहे? रेटिंग इंजिन. रेटिंग इंजिन. येस, देन बिलिंग इंजिन. सो दिस इज इथे पण लिहिले रेटिंग इंजिन, बिलिंग इंजिन. देन डिस्काउंट अँड ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे इथे डिस्काउंट, टॅक्स अँड ऍडजस्टमेंट आहे. देन पेमेंट प्रोसेसिंग आहे, देन क्रेडिट कंट्रोल आहे, अँड देन द रिपोर्ट जनरेशन. दिस इज मेडिएशन सिस्टीम अँड दिस इज नेटवर्क स्विचेस. थर्ड नंबरचं काय सांगितलं? डिस्काउंट कॉमा टॅक्स अँड ऍडजस्टमेंट. ओके. येस, ऍडजस्टमेंट इज लाईक जर कस्टमरचे काही ऍडजस्टमेंट्स असतील, म्हणजे बिलिंग मध्ये जे काही बिल जनरेट होतं, लास्ट टाइमचं काय आउटस्टँडिंग आहे किंवा लास्ट टाइम थोडे एक्स्ट्रा अमाऊंट भरलेली आहे, सो ते या करंट बिल मधनं वजा होतं. सो दॅट इज ऍडजस्टमेंट मीन्स. या बिलिंग सिस्टमच्या इथे तुम्ही लिहा BSS, बिझनेस सपोर्ट सिस्टीम, अँड दिस इज OSS बेसिकली. इथे पण आहे तसं लिहिलेलं. ओके, मी एकदा परत फक्त सांगतो, म्हणजे जस्ट मेक शुअर. सो फर्स्ट इज अ कस्टमर, then the second system is CRM and OMS, which is also OMOF, जी या इथे पण तुम्हाला दिसते. ओके, दोन्ही सेमच आहे. ऑर्डर मॅनेजमेंट अँड ऑर्डर फुलफिलमेंट किंवा ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. देन कम्स OSS पार्ट. यू कॅन सी 2 arrows. देर इज अ प्रोविजनिंग सिस्टीम and there is a network inventory system. Okay, so all this along OSS. Then there is a network switches. Okay, then after that there is a medicine system, and then there is a billing system. Under billing system there are different engines like rating engine, billing engine, then discount comma tax and adjustment. इथे फक्त discount processes है. Then payment processing, then credit control, and then report generation. Okay, so this is the telecom project basic flow is. Okay, तुमची इन्व्हॉल्वमेंट कुठे आहे? व्हॉट डू थिंक? वेर इज युअर इन्व्हॉल्वमेंट एज अ टेस्ट इंजिनियर? CRM and BSS. Okay, billing system and in CRM. Okay, so from customer creation, customer कुठे क्रिएट होईल आपला? CRM. In CRM. Okay, then through CRM we place an order. Okay, which system will place an order? Sir, OMS, order management system, order place करेल, and then OSS comes into the picture, who execute that order, which comes from this CRM and OMS screen. Okay, बघूयात आपण वन बाय वन, म्हणजे डिटेल मध्ये फ्लो बघूयात. ओके, सो राईट डाऊन फ्यू लाईन्स लाईक वाईज वी डिड इन आपल्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये. सो इथे तुमचा जो काही माय प्रोजेक्ट नेम इज सो अँड सो, जो तुमच्या रेझ्युमे मध्ये असेल त्या प्रोजेक्टचं नाव तुम्हाला टाकायचंय. ओके, देन इट कम्स अंडर टेलिकॉम व्हर्टिकल अँड डोमेन इज CRM अँड BSS, असं सुद्धा तुम्ही सांगू शकता. आवर क्लायंट नेम इज, दिस इज ब्रिटिश टेलिकॉम. जे तुमच्या रेझ्युमे मध्ये असेल ते तुम्हाला इथे ऍड करायचे.
तुम्ही डॉट डॉट सुद्धा लिहू शकता आता, किंवा त्याला थोडं हायलाइट करा, नाहीतर तसंच लक्षात ठेवाल आणि तुमचा रेझ्युमे मध्ये वेगळं क्लायंट नेम असेल आणि तुम्ही सांगाल वेगळं. ओके. And then I am involved in end-to-end process, that is from customer creation to bill generation. Customer create होतो CRM मध्ये, and billing system मध्ये there is a bill generation. आणि सुरुवातीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कुठल्या सर्व्हिसेसवर तुम्ही काम करताय. ऑन विच सर्व्हिस? पोस्टपेड Voice call. Okay, so in voice call we are working on post pay billing. Okay, voice services post pay billing. तुम्ही सांगू शकता. You mean by post pay billing? Customer using the services first, and after every month he will get the invoice according to uses. प्रोजेक्ट फ्लो एक्सप्लेन करतो सगळा, आणि जे काही डिटेल्स आहेत प्रोजेक्ट सारख्या, प्रोजेक्टच्या जे काही डिटेल थिंग्स आहेत, सो ऑल आय एम गोइंग टू शेअर ऑन नोट्स. ओके, सो यू कॅन राईट इट डाऊन. सो आता फक्त तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. सो विल बॅक टू द प्रोजेक्ट फ्लो. सो फर्स्ट वन इज अ कस्टमर. ओके, सो बेसिकली काय होतं, लेट्स से व्हेन एनी कस्टमर वॉन्ट एनी सर्व्हिसेस. ओके, लेट्स से व्हॉइस सर्व्हिसेस त्याला हवी आहे. सो व्हॉट ही डू फर्स्ट, काय करतो तो? व्हॉट सीआरएम ला जातो म्हणजे काय करतो? कस्टमर केअरला रिक्वेस्ट रेज करतो कस्टमर केअर. Yes. So guys, that end user or end customer don't have access to CRM. CRM हे is for employees only. और जसं की आपण बोललो CSR जे आहेत, कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांना ऍक्सेसेबल आहे फक्त. ओके, they can create a new order in CRM. Okay, so let's say any customer want to avail any services. So what they used to go to the store basically, किंवा they used to go to the stores and they fill CAF form, which is customer application form. In that they fill all their personal details, first name असेल, last name असेल, alternate mobile number असेल, address, then त्याचा जो काही नंबर आहे, आयडेंटिफिकेशन नंबर, जसं आपल्या इथे आधार कार्ड आहे तसा इन US there is SSN number. For few countries some asking for password as well, password number, passport, not password, passport number. Okay, so using all these details, the CAF form gets filled in store. So that store operator, what he will do, he will collect all the CAF form. Let's say different user ने CAF form भरलाय. So at the end of the day, he will collect all the CAF form and he submit that CAF form to telecom company's office, let's say. Okay, so in that the CSR, जो customer service representative आहे, what he will do, he will open the CRM with valid credential. त्याच्याकडे जे credentials आहेत, he is a valid user, right? So he in CRM he open a CRM and he create a new customer, म्हणजे नवीन customer ची entry केली जाते. So whatever details there is in CAF form, so all the details gets filled in that CRM. मग त्या डॅश आपण बघितलं CRM मध्ये काय काय होतं, first name, last name, so all whatever the details are there gets entered in CRM. So new customer gets created in CRM. इथपर्यंत कळालं? येस, म्हणजे इथपर्यंत झालं आपलं CRM पर्यंत. ओके, मला सांगा, can we create this CRM using API testing? Can we create new customer using API, using Postman tool? Yes, sir. Okay, can we create a new customer? हा, म्हणजे डेटाबेस सर्व्हर जर कनेक्ट असेल तर आपण करू शकतो. Correct. So how we can create the new customer using API or using Postman? Using methods, sir. Which method? Yes, correct. But which method? By using post method. Correct. What details we need to fill? We need to fill all the details of customer name, middle name, surname. Correct. But what we called it as? CRM होते. In Postman, in Postman. हा, Postman body मध्ये. Correct. Body. Okay. Payload. ठीक आहे. हा, Body. So तू काय काय करशील? Post method select करशील, URL तुला डेव्हलपर देईल. Then you will enter a body. मग त्या बॉडी मध्ये तू
पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेस्टिंग साठी वेगवेगळ्या व्हॅल्यू एंटर करशील. लेट से फर्स्ट नेम मध्ये तू हे टाकून बघशील नंबर्स वगैरे, किंवा डेट ऑफ बर्थ इनव्हॅलिड टाकशील. इनव्हॅलिड इन द सेन्स लेट से कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की जो कोणी व्हॉइस कॉल सर्व्हिसेस बाय करणार आहे त्याचा मिनिमम एज 18 पाहिजे. सो व्हॉट यू विल डू की तू 17, 16, 15 जे मॅच होईल त्या डेट मध्ये सिलेक्ट करशील, राईट, ते डेट असले. लाईकवाईज निगेटिव्ह टेस्टिंग तू करशील. सो इफ इंटरव्ह्यू आस्क यू, सो यू कॅन टेल देम की वी ट्राय टू I mean before UI develop we try to create the customer in Postman. Okay, yes sir. now customer gets created. कुठले टेस्टिंग करशील तू? कुठले टेस्टिंग करू आपण लेट्स से CRM वर. Input domain testing, PPT techniques basically ज्या possible आहे. Error handling, input domain, database testing. What you will check in database testing? जो कस्टमर क्रिएट झालाय त्याची एंट्री डेटाबेस मध्ये आहे की नाही ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल, राईट? येस और नो? ओके, लेट्स से एनी कस्टमर अगेन कॉल्ड टू कस्टमर केअर आणि आस्क हिम, त्यांनी सांगितलं की और त्यांनी एक नवीन रिक्वेस्ट रेज केली की माझा ऍड्रेस अपडेट करा. नाव आय हॅव चेंज माय ऍड्रेस. सो इन पोस्टमन कॅन वी अपडेट द ऍड्रेस एज वेल? Yes, sir. Yes, using put method. Likewise in UI also there is the customer care guy will update his detail, like in update button असेल तिथे. Okay, so this is the CRM. एवढ्या टेस्टिंग आपण त्याच्यावर केलंय. Likewise database testing सुद्धा आपण केली. Now OMS. What is role of OMS? OMS system? Order creation. Yes, order submission basically आणि order create and त्याचा ट्रॅक सुद्धा घेणं. Okay, so again I am explaining CRM. So CRM is the first system from where customer details is captured and customer is created in the system. Okay, then the OMS, it is also OF, which is order management and order fulfillment. Okay, the OMS system is responsible to create order and track the order. Okay, and until its completion, म्हणजे कस्टमर नवीन असेल तर ऍक्टिव्हेशन रिक्वेस्ट पाठवणं. सो ऍक्टिव्हेशन जर कस्टमर डिऍक्टिव्हेट करायचंय सो OMS द ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम विल सेंड द रिक्वेस्ट. म्हणजे डिऍक्टिव्हेशनचं आपण सिलेक्ट करू तिथे ड्रॉप डाऊन. देन वी क्लिक ऑन सबमिट बटन ऑन CRM. ओके, सो द वॉट एव्हर द इन्स्ट्रक्शन सेंड बाय दिस OMS, वॉट एव्हर द रिक्वेस्ट सेंड बाय दिस OMS टू OSS सिस्टम, द प्रोव्हिजनिंग सिस्टीमचा रोल काय आहे, विच इज पार्ट ऑफ OSS सिस्टीम. प्रोव्हिजनिंग काय करतं, ही टेक्स कमांड फ्रॉम दिस CRM अँड OMS सिस्टीम अँड इम्प्लिमेंट द ऍक्शन. म्हणजे सपोज ऍक्टिव्हेट करायचं असेल, डिऍक्टिव्हेट करायचं असेल, सस्पेंड करायची असेल सर्व्हिस और लाईकवाईज. ओके, जसं आपण डिफरन्स पण बघितला. व्हॉट इज रोल ऑफ OSS? सो बेसिकली दे आर टेक्निकल बॅकएंड टीम. ते ऍक्च्युअल एक्झिक्युशन करतात जी काय ऑर्डर आहे तिचं. In OMS, they request the order, activate kara, deactivate kara, suspend kara, but who actually execute that? The OSS. Under that OSS, the provisioning system. Understood? Yes. Yes, sir. Okay, so provisioning system. Apply इथे रोल काय नाही, they just follow the instruction. आता जी काय provisioning system आहे, that will not only the follow the instruction from OMS, they will follow the instruction from billing system as well. Okay, आपण पुढे बघूयात ते. Provisioning system, this system takes command from OMS as well as the this billing system as well. Billing system मध्ये कधी म्हणजे या फ्लोने ते पण ऍक्सेप्ट करणार कमांड आणि बिलिंग सिस्टीम कडून पण ऍक्सेप्ट करणार. लेट से बिल जनरेट झालं आणि कस्टमरला आपण बिल पाठवलं, बट कस्टमर इज अगेन नॉट रिस्पॉन्डिंग, बिल पे करत नाहीये. सो द रिक्वेस्ट हॅज बीन सेंट, ते क्रेडिट कंट्रोल मध्ये येतं. सो अगेन रिक्वेस्ट सेंड टू द प्रोव्हिजनिंग सिस्टीम टू ऍक्टिव्हेट डिऍक्टिव्हेट एज वेल. ओके, so accordingly the provisioning system will execute or actually implement your order. Let's say voice call services आहे, आपण अवेल केली आहे इन OMS, आपण ती ऑर्डर टाकली, तो प्लॅन सिलेक्ट केला, बट कस्टमर वॉन्ट अपग्रेड नाव. म्हणजे लेट्स से आधी तो 10 MBPS चा स्पीड यूज करत होता, नाव त्याला 20 MBPS चा पाहिजे. ओके, देन व्हॉट कस्टमर अगेन विल डू, कस्टमर विल कॉल
टू द CSR, जो कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आहे तो काय करणार, त्या कस्टमरच्या मोबाईल नंबरनी किंवा जो काही अकाउंट ID जनरेट होईल CRM मध्ये, जेव्हा नवीन कस्टमर क्रिएट होतो तेव्हा एक त्याची युनिक आयडेंटिटी जनरेट होते. इट कुड बी इन फॉर्म ऑफ मोबाईल नंबर और इट कुड बी इन फॉर्म ऑफ सम युनिक ID. ओके, सो कस्टमर काय, जो CSR आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, तो त्याचे डिटेल्स सर्च करेल इन डॅशबोर्ड इन CRM and update his plan, upgrade his plan. Okay, and again the order will send by OMS screen, and again the provisioning system will act on it. They will actually execute that order. मग त्याचा प्लॅन अपग्रेड करायचा 10 Mbps पासून 20 Mbps पर्यंत. Likewise. Okay, guys, then fine, we'll stop here. The remaining part I will cover in tomorrow's lecture. Okay.